सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान कर्जमाफीची समिती सन्माननीय बच्चू कडू आणि जिल्हा बँकांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यामध्ये बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीमधल्या अपडेट आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील। त्याच्यामध्ये सन्माननीय बच्चू कडू यांनी भूमिका मांडली की जे थकीत शेतकरी आहेत त्यांच्या बरोबर रेग्युलरचा सुद्धा विचार व्हावा, कारण की सध्या आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ करतोय, लाखोच्या संख्येने व्हिडिओ शेतकरी बघतायत। मग त्यातल्या कमेंट्स मध्ये आपल्याला एक सूर दिसतो की बाबा आम्ही नियमित असणारे किंवा रेग्युलर असणारे, आम्ही नेहमी कर्ज भरतो, आम्ही पाप केलं का, मग रेग्युलर वाल्यांना कर्जमाफी का नको। आता त्याच्यामध्ये कुठलंही सरकार काय करतं, 2017 असेल किंवा 2019 असेल किंवा 2009 असेल, याच्यामध्ये ते आरबीआयच्या रूल प्रमाणे जातात की बाबा थकीतांना कर्जमाफी करता येणार नाही, परंतु राज्य सरकारनं जर ठरवलं, कारण की पैसे देणारं हे राज्य सरकार असतं, राज्य सरकारनं जर ठरवलं तर रेग्युलर वाल्यांची सुद्धा कर्जमाफी करता येते आणि रेग्युलर वाल्यांची सुद्धा कर्जमाफी करावी। थकीतांसह रेग्युलर वाले सुद्धा कर्जमाफीमध्ये गृहीत धरले जावेत आणि त्यांची सुद्धा कर्जमाफी करण्यात यावी, ही भूमिका कालच्या बैठकीमध्ये सन्माननीय बच्चू कडू यांनी मांडलेली। बैठकीचे फोटोग्राफ तुम्ही स्क्रीनवर बघत आहात। आपल्याला माहिती आहे की 30 जून पूर्वी म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या कर्जमाफी समितीला त्यांचा अहवाल सादर करायचा आहे आणि त्या ठिकाणी कालच्या ज्या बैठकीमध्ये कोणकोणत्या अटी शर्ती असतील, कोणकोणत्या अटींवर ही कर्जमाफी केल्या जाईल, त्यानंतर बँकांना सध्या काय अडचणी येत आहेत, कारण की सरकारनं घोषणाच केली एक प्रकारची समिती काम करते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरणा थांबवलेला आहे, त्याच्यामुळे बँकांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा त्या बैठकीमध्ये त्याच्यावर सुद्धा डिस्कशन करण्यात आलं। त्यानंतर अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ कसा देता येईल याचा सुद्धा त्याच्यावर विचार करण्यात आला। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान कशी होईल या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली आणि ही सविस्तर चर्चा सुरू असताना बच्चू कडूंचा सुरू होता की रेग्युलर वाले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आले पाहिजेत, थकीत तर आलेच पाहिजेत, रेग्युलर वाले आले पाहिजेत आणि समितीचं म्हणणं आहे की आम्ही गरज आहे त्यांनाच देणार आहे। मग खऱ्या अर्थानं शेतकऱ्यालाच हवी आहे, जो खरंच हाडाचा शेतकरी आहे त्याला कर्जमाफी हवी आहे आणि त्यालाच तुम्ही द्यावी, अशी त्या ठिकाणी भूमिका सन्माननीय बच्चू कडू यांनी मांडली। आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस या कर्जमाफीचं नागपूरला एक मोठं आंदोलन झालं त्यावेळेस काही झाकणझुल्यांनी या शेतकरी नेत्यांवर टीका केली, परंतु त्या झाकणझुल्यांना आज आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की बघ बाबा झाकणझुल्या, आता कर्जमाफीचा म्हणजे कळी न काढणारं सरकार 30 जूनच्या पूर्वीचा शब्द दिलाय, त्याच्यावर समिती गठीत केली, काम करायला लागलंय, त्याच्यामध्ये शेतकरी नेत्यांना घेऊन बैठका घ्यायला लागलंय, अटी काय असल्या पाहिजेत, शर्ती काय असल्या पाहिजेत, रेग्युलर वाले थकीत वाले याच्यावर विचारमंथन व्हायला लागलं आणि उपमुख्यमंत्री सुद्धा बोलायला लागले की बाबा आता मार्चच्या बजेटमध्ये तरतूद करावं लागणार, मुख्यमंत्री कृषी मंत्री या सगळ्या गोष्टीवर बोलायला लागले। त्याच्यामुळं कर्जमाफी या मुद्द्यांवर सरकार हे बॅकफुटला गेलेले आहे आणि त्यांना तो धब्बा लागलेला आहे, तो धब्बा त्यांना पुसायचा आहे, त्याकरता ते कर्जमाफी करणारच आहेत। परंतु या झाकणझुल्यांना विनाकारण स्वतःचे फॉलोअर वाढवण्यासाठी, फालतूची प्रसिद्धी मिळवण्यासाठी, फार स्वतःला एक गब्बर घोषित करण्यासाठी या शेतकरी नेत्यांवर तोंडसुख घेतलं आणि याच्या तोंडसुख घेतल्यामुळं मध्यंतरी नाफेडमध्ये जे प्रॉब्लेम येत आहेत, सीसीआयचे प्रॉब्लेम येत आहेत, शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहेत, याच्यामध्ये हे शेतकरी नेते जरा शांत झालेले आहेत, कारण की यांना माहिती आहे आपण आंदोलन करायला जा, चला अंगावर केसेस घ्या, भारा भानगडी करा आणि मग नंतर अशी बदनामी सुद्धा घ्या अशा झाकणझुल्या लोकांकडनं। त्याच्यामुळं हे शेतकऱ्यांना याचा फटका बसतो, आपल्याला चळवळी जिवंत करावं लागतील आणि विशेष म्हणजे तो झाकणझुल्या जो आहे त्या झाकणझुल्यानं शेतकऱ्यांची लाखो रुपयाची फसवणूक केलेली आहे, त्या संदर्भातल्या रेकॉर्डिंग अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। आता त्या झाकणझुल्यानं त्याच्यावर प्रतिक्रिया देणं गरजेची, पण तो त्याच्यावर प्रतिक्रिया देतच नाही, तो मोठमोठे नेते पकडतो, त्यांच्यावर बोलतो, फॉलोअर वाढवतो, एवढाच त्याचा काय तो धंदा आहे। त्यानं स्वतःकडनं जी शेतकऱ्यांची फसवणूक केली त्याच्यावर क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे आणि त्यांनी नाही दिलं तर मी देईल, हे त्यानं लक्षात घ्यावं। त्याच्यामुळं आंदोलन, मोर्चे, चळवळ, शेतकरी नेते, शेतकऱ्यांसाठी बोलणारे हे सगळे टिकले पाहिजेत, एक संघटित राहिले पाहिजेत, त्यांना बळ दिल्या गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत। दादा हो, कर्जमाफी घेतल्याशिवाय शेतकरी नेते असेल, मी असेल, आम्ही शांत बसणार नाही। प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आपण देतो आहोत। शेती माती संस्कृतीसाठी, कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला सर बेल आयकॉन दाबा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।